युद्ध करणं योग्य नाही. पण 5वीपासून वर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. आज देशामध्ये जवळपास 55% लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं 55% लोक बोलतात. मराठी असेल, कानडी असेल, मल्याळम असेल, बेंगॉली असेल, ह्या ठराविक एक लोकसंख्या याचा आधार घेते. आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत, पण 1ली ते 4थी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच जाणणं हे योग्य नाही. तिथं मातृभाषा ही महत्त्वाची आहे. आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटते का? कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला? माहिती आहे, असं लोक बोलतात, पण माहिती नाही मला. आता मी काल दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे. कारण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्यांनी हेही जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागतं. मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचं पुढं केलेलं आहे भाजप सरकारने, असं ठाकरे बंधूंकडून दावा केला. मला माहीत नाही. काल पत्रकार परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं हे देखील मला बघायचं आहे. कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं, कारण हा मोर्चा जो असेल तो झेंडा व्यतिरिक्त अजेंडा असेल या मोर्चामध्ये. आपण आता त्याचं उत्तर दिलं मी की या संबंधीचं काही भाष्य त्यांनी केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना. कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता येणार नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल, तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यकता आहे. भाजप हा मुद्दा सोडून काढेल असं वाटतं का? कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटतं? मला काही याच्यात वाद दिसत नाही. माझ्या मते फक्त सरकारने 1ली ते 4थी इथं हस्त करू नये. स्थगिती दिली, मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेंनी आता स्पष्ट केली. ठाऊक नाही. शक्तीपीठसाठी समृद्धी महामार्गाचा दाखला दिला जातो, त्याच्यामुळे खूप मोठी प्रगती होत आहे असं सांगितलं जातं. त्याच समृद्धी महामार्गावर ठिकाणी तुम्ही टीका केली होती की जे कोणी जात आहेत त्यांना देवेंद्रांची आज्ञा होते अशी इथंपर्यंत टीका केली होती तुम्ही. तर खरोखरच त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामुळे विकास होतोय का? आता लगेच कसं सांगायचं, तो रस्ता झाला आहे. दुर्दैवाने तिथे ॲक्सिडेंटची संख्या ही चिंता व्यक्त करावी असेल, पण त्याची रिझल्ट एक 2-3 वर्षांनीच. सर, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न बरीच वर्ष. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.